नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर आपण हा ब्लाऊज बघणार आहोत. अगोदर कशा पद्धतीने आलाय. 41 साईजचा प्रिन्सेस ब्लाऊज आहे आणि तुम्ही याच्यामध्ये बघू शकता का आपल्याला याला रेडीमेड वर्क होतं आणि ह्या ब्लाऊजची शिलाई मी 400 रुपये घेतली. कमी घेतली का जास्त घेतली नक्कीच सांगा. आणि आपण जी गळ्याला फिनिशिंग दिली ते बघू शकतात. एकदम हरी वर्कचा ब्लाऊज आहे. अजिबात आतली बाजू बाहेर आली नाही आणि बाहेरची आतमध्ये गेली नाही. एकदम फिनिशिंग सोबत जसं तुम्ही बाही पण पाहू शकतात. खूप सुंदर पद्धतीने आपण याला स्टिच केले आणि फ्रंट बाजू पण बघू शकतात. 41 साईजमध्ये आपण हा प्रिन्सेस ब्लाऊज शिवलाय. कटिंग व्हिडिओ पूर्ण बघा. जे कस्टमरचे कामं आहे तेच कामं मी तुम्हाला दाखवते आणि फिटिंग एकदम एकदम सुंदर आलेली आहे. दोन्ही बाजू एकदम छान आल्यात. अशा पद्धतीने हा ब्लाऊज झालाय आणि याला आपण असे छोटेसे लटकन लावले. तर कटिंग पूर्ण बघा. नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण एकाच कस्टमरचे 2 ब्लाऊज अस्तरमध्ये शिवणार. तर हा एक साडीतला ब्लाऊज पीस आहे आणि हा वर्क केलेला एक आहे. हे रेडीमेड वर्क होतं, जे साडी बरोबर ब्लाऊज पीस आलाय त्यालाच वर्क होतं. आता आपल्याला याच्यानुसारच गळा टाकायचा आहे आणि बाहीला पण आरी वर्क आहे. तर आपल्याला याच्यानुसारच बाही कटिंग करायची. तर व्हिडिओ पूर्ण बघा. 41 साईज आहे प्रिन्सेसमध्ये. कस्टमरच्या म्हणण्यानुसार आपण हा ब्लाऊज शिवतोय. तर एक सोबत आपण 2 ब्लाऊजची कटिंग करणार. आता फक्त याच्यामध्ये फरक काय आहे का जो ग्रे कलरचा ब्लाऊज पीस आहे याची स्लीव्ज छोटी आहे आणि याची 9.5 ते 10 इंचाची आहे. तर फक्त मग आपण बाकीचं सगळं कटिंग करू आणि स्लीव्जच्या वेळेला वेगळी कटिंग करू. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आपल्या यूट्यूब चॅनल आहे ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड ह्या नावाने. दोन्ही चॅनलला फॉलो करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. तर सगळ्यात अगोदर आपण उंची टाकू. उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. जसं कस्टमरला आवडते त्यानुसार आपण उंची. आता कस्टमरला 11 इंचाची उंची शिवून लागते तर आपण 15 इंचावर आपल्याला एक मार्किंग करायची. म्हणजे 1 इंच आपल्याला जास्त घ्यावाच लागतो. अर्धा इंच खाली जातं शिवण्यात आणि वरती अर्धा इंच शिवण्यात जातं. आता डीप नेक आहे. साईज 41 आहे तर आपण शोल्डर किती टाकणार? 5.5 इंच. ते 5.5 इंच आपण थोडंसं खाली घेऊ. दोन्ही प्रिन्सेस ब्लाऊज आहे, नीट लक्षात घ्या. 6 इंचावर आपण मोंडा घ्यायचा आहे 41ला. बघू शकतात. 41चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. चौथा भाग काढताना आपल्याला कशा पद्धतीने काढायचा आहे एक तर तुम्ही मोबाईलवर कॅल्सी करा किंवा मग टेपच्या साहाय्याने जरी बोललं तरी येऊन जात आहे. हा झाला आपला चौथा भाग. 10.25 इंच जवळजवळ चौथा भाग आलाय. इथं आपल्याला एक पॉईंट द्यायचा. 2 इंच आपली शिलाई मार्जिन ठेवायची. आता आपण एक लाईन आखून घेऊ. हमेशा मी थोडंसं पाठीमागं येते अर्धा इंच. कंपल्सरी कटोरी ब्लाऊज असू द्या प्रिन्सेस कोणता पण असू द्या, याने काय होतं पाठीमागच्या बाजूला अजिबात फुगा येत नाही. 1.5 इंच आणि 1 इंच हे पण आपलं फिक्स माप आहे. आता याच्या निम्मा आपल्याला ज्यावेळेस आपल्याला आकार द्यायचा त्यावेळेस असं निम्मा जरी करून घेतलं तरी चालते, म्हणजे आकार द्यायला सोपं पडतं. अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे. आता कंबर आहे कस्टमरची 34चा दुसरा भाग येतो 17 इंच आणि 17चा अजून एक भाग जर केला 34चा चौथा भाग 8.5 इंच. 8.5 वर आपण एक मार्किंग करायचे. नंतर आपण 1 इंच पाठीमागचा टक्स आणि 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची. आता काय करायचं आहे आपल्याला? गळा. एक तर गळा तुम्ही 2.5 इंचाचा घ्या, 2.25 इंचाचा घ्या. तुम्हाला किती ब्रॉड लागतोय त्यानुसार. आपण 2.5 इंचाचा गळा घेतलाय आणि गळा तुम्हाला वेगवेगळा जसा टाकायचा तसा टाकून घ्या. कारण आता मला जो मी तुम्हाला वर्क दाखवला आरी वर्क, अगोदर मला ते सेट करायचे नंतर मग मी गळा कट करेन. तर मी आहे असंच गळा कट करते.
एक सोबत आपण 2 ब्लाऊजची कटिंग केली. आता एकाच कस्टमरचे एकसारखं जर माप असेल तर आपण अनेक ब्लाऊज एक सोबत कटिंग करू शकतो, तर काही हरकत नाही. जे नवीन आहेत त्यांनी करू नका. एक जर ब्लाऊज चुकला त्याच्या मागं बाकीचे पण ब्लाऊज चुकतील. आता हे लक्षात यावं म्हणून मग मी परत एकदा हा कलर वरती घेतलाय आणि हा कलर मी खाली टाकलाय. ग्रे कलर थोडासा फेंट वाटतो. आता मी काय करते, आता मी असे व्हिडिओ टाकलेले आहेत बरेचसे, का मी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सांगते का प्रिन्सेस ब्लाऊज हा कशा पद्धतीने चांगला दिसू शकतो. आता ज्याचा कड आलाय हा मी थोडासा कट करणार, म्हणजे ही जी लाईन आहे एवढं मी काढून टाकणार. आता आपण 1 इंच आपण कशासाठी घेतलंय हा मी तुम्हाला दाखवते. हे जसं आहे तसं आपल्याला ठेवून घ्यायचंय आतमधल्या लाईनपासून, म्हणजे ह्या लाईनपासून. बाकीचं जसं आहे तसं आपण याला आखून घेऊ. थोडंसं प्रेस जरी केलं तर आपल्याला बरेचसे पॉईंट लक्षात येतील जे आपल्याला एकदम परफेक्ट द्यावं लागतं. बघू शकतात हा आपला फिटिंग पॉईंट, हे बघा लक्षात येते लगेच. आणि नंतर आपल्याला मुंडा अर्धा इंचाने आतमध्ये लागतोय, तर तो पण आपल्याला लक्षात आला. हा आपला गळा पॉईंट लक्षात आला. तरी पण आपल्याला चेक करायचं आहे. आता मी ह्या पॉईंटपासून चेक करणार 5.5 वर, म्हणजे परफेक्ट 5.5 वर बसले. हे 2.5 वर, त्या 2.5 वर एकदम बरोबर. फ्रंट गळा घ्यायचा आहे आपल्याला 7 इंचाचा. आणि नंतर तुम्ही तुमचा आकार वेगळ्या पद्धतीने देऊ शकतात. तर मी अशा पद्धतीने याला गोल आकार दिलाय. आता आपल्याला टक्स पॉईंट 10.5 इंचावर घ्यायचा आहे. टक्स पॉईंट आपण 10.5 इंचावर, म्हणजे शिवून हा 10 इंचावर होऊन जाईल. वरती अर्धा इंच आपलं मुडपण्यात जातं. 41 साईज आहे, तर आपण 4 इंचावर एक पॉईंट दिला. तोच पॉईंट आपण वरती घेतला, बरोबर. आता आपल्याला 41 साईज आहे. कस्टमरचा प्रॉब्लेम काय आहे, कस्टमर पाठीचं रुंदीकरण जास्त आहे, चेस्टमध्ये कमी आहे. मग आपल्याला जास्त याच्यामध्ये लूज पण नाही ठेवता येणार, म्हणजे आपल्याला टक्स मोठा नाही घ्यायचा. तर आपण काय करणार, म्हणजे आपण 2.5 इंचाचा टक्स घेऊ. तर 1.5 इंच मी इकडच्या बाजूने घेतले आणि 1 इंच मी इकडच्या बाजूने घेतले. आता हा जो 1 इंच आहे त्याच्यासाठी मी हा 1 इंच एक्स्ट्रा घेतलाय, आणि हा जे 1.5 इंच आहे त्याच्यासाठी मी ह्या लाईनपासून, फिटिंगच्या लाईनपासून 1.5 इंचावर मी बाहेर घेतले. समजा हेवी चेस्ट आहे, तर तुम्ही काय करायचं आहे, ह्या बाजूने 2 इंच आणि ह्या बाजूने 1 इंच जरी घेतला तर 3 इंचाचा टक्स हा परफेक्ट बसतो आणि समोरची फिटिंग व्यवस्थित येऊन जाते. पण आता चेस्ट नसल्यामुळं काय होतं, समोरून लूजपणा पडतो आणि ते व्यवस्थित दिसत नाही. त्याच्यामुळं मग मी थोडंसं कमी घेतलं. आता आपल्याला 1 इंच लाईन आखून घ्यायची. फक्त एवढी जरी घेतली किंवा डायरेक्ट जरी घेतली तर काही हरकत नाही. पण आपल्याला पॉईंट कोणते कोणते करायचे द्यायचे, तर हा पॉईंट आपल्याला इथं जोडून घ्यायचा आहे डायरेक्ट, आणि हा पॉईंट आपल्याला इथं जोडून घ्यायचा आहे. ज्या वेळेस आपण प्रिन्सेस आकार हात जोडतो तर त्यावेळेला काय होतं, कपडा कमी पडतो. आकार द्यावा लागतो तर कपडा कमी पडतो. त्याच्यासाठी आपण 1 इंच हे जास्त घेतोय. आता ही साईड मी कुठं जोडते ते लक्षात घ्या, डायरेक्ट बाहेरच्या लाईनला. आणि ही साईड मी जोडली बाहेरच्याच लाईनला, जे आपण 1 इंच जास्त घेतले, बरोबर. आणि नंतर आपल्याला हे पॉईंट गळ्याजवळ जोडून घ्यायचं आहे. म्हणजे बघू शकतात मी तुम्हाला किती सोप्या पद्धतीने सांगते. साईज कोणती पण असू द्या, कटिंग जाणार एकदम सोपी. आपण अगोदर बाहेरची कटिंग पूर्ण करून घेऊ, म्हणजे आपल्याला लक्षात येऊन जाईल. आता याला आपल्याला शोल्डर उतार जरी दिला तरी चालते, कारण बऱ्याच जणांना शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम येतो.
पण मी ते शिवण्यामध्येच ॲडजस्ट करते, मग मला काहीच वाटत नाही. आणि ज्यावेळेस आपले फेसबुकला जरी 10,000 झाले किंवा यूट्यूबला जरी 10,000 अगोदर झाले, तर आपण लाईव्ह सुरू करणार जे आपले स्टिचिंग व्हिडिओ असतील. तर तुम्हाला जेवढं शेअर करता येईल लिंक तेवढं शेअर करा. पाहू शकतात आपण एक सोबत 2 ब्लाऊजची कटिंग केली 41 साईजमध्ये. आता आपल्याला करायची आहे ती म्हणजे बाही कटिंग. तर त्याच्यासाठी आपण काय करणार, अगोदर आपल्याला तिरकं माप चेक करायचं आहे, जवळजवळ 9.25 इंच. आता बाही आहे कस्टमरची 9.5 इंचाची, तयार बाही 9.5 इंचाची. कधी पण आपल्याला काय करायचं आहे, मग जरी बाही कमी जास्त जरी असली तर आपल्याला आता एवढं आपलं फोल्ड झालं पाहिजे, हे मणी याच्यावरच पडले पाहिजे. डायरेक्ट असं एवढं पण नाही फोल्ड करायचं, एवढं ते व्यवस्थित वाटणार नाही. तर आपण मग ही लेंथ समोरची मोडपूया. आणि हे किती माप आहे, तर आपल्याला 9.5ची बाही लागते, ते एकदम बरोबर बसते. आता आपली जस आपण पाठीचा भाग चेक केला तर 9.25ची घडी आली, बरोबर. म्हणजे आपल्याला याला जॉईंट भरपूर द्यावा लागेल. तर मग मी असं हे करते, थोडंसं पाठीमागं आपल्याला 2 लेअरला जॉईंट द्यायचं आहे. 9.25 इंचाची बाही आली. 9.25 वर मी एक पॉईंट दिला. ती लाईन आपल्याला सरळ आखून घ्यायची, म्हणजे आपल्याला बाही बनवायला सोपं जातं. बघू शकतात एकसारखं येण्यासाठी पूर्ण मी एक लाईन आखून घेतली. थोडंसं तिरकं आले एकसारखं येण्यासाठी. आता 9.5 इंचाची बाही आहे, तर आपण 10.5 इंचावर मार्किंग करू. कारण अस्तरचा ब्लाऊज जर असेल तर आपल्याला कंपल्सरी 1 इंच जास्त घ्यायचं आहे, कारण शोल्डर अर्धा इंच वरती गुंतल्या जातं आणि अर्धा इंच खालच्या साईडला. त्याच्यानंतर आपण 3 इंच खाली येऊया. कस्टमरचा दंडघेर आहे 6.5 इंच. जेवढा दंडघेर आहे 6.5 इंच दंडघेर आहे. एक पॉईंट द्यायचा, नंतर 2 इंच आपलं लुजिंगसाठी, बरोबर. एकदम कमी वेळामध्ये आपण बाही कटिंग बघतोय. साईज कोणती पण असू द्या, अशा पद्धतीने आपण जर बाही कटिंग केली तर एकदम सोपी जाते. म्हणजे आपल्याला मोंड्याचा तिरका माप घ्यायचे, त्याच्यानंतर आपल्याला घडी टाकायची. तर घडी आता समजा छोटा ब्लाऊज असता तर हा भाग थोडासा पुढं असता. आता हे मोठा असल्यामुळं, घडी मोठी असल्यामुळं आपल्याला बरंचसा याला जॉईंट द्यावा लागेल. आता जॉईंट देताना आपण काय करायचं आहे, अशा पद्धतीने याला जॉईंट देऊन घ्यायचा आणि उरलेला कपडा बरोबर आपल्याला कट करून टाकायचा. म्हणजे जॉईंटसाठी भरपूर कपडा आहे आणि आपल्याला इथं कधी पण टच करायचं, म्हणजे आपल्याला जो मधला पॉईंट आहे तो आपल्या लक्षात येऊन जाईल. तर तुम्हाला कटिंग कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आता दुसरी एक जी बाही आहे ती 7 इंचाची किंवा 6.5 इंचाची, ते कस्टमरने माझ्या याच्यावर ठेवलं आहे. तर त्यावेळेला काय करायचं आहे, जे आपण माप घेतलं अगोदर पाठीच्या भागाचं माप घेतलं मोंड्याचं, हे तिरकं माप घ्यायचं, त्यानुसार घडी टाकायची आणि बाकीचं जसं सांगितलं त्यानुसार आपल्याला कटिंग करायची. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब. पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. नमस्ते.